आहे रेल्वे स्टेशन मुक्काम पोस्ट टाकले मावशी मानवली हा मुक्काम पोस्ट भेटन मग तेव्हा सद्गुरूंना आंघोळी आठवतं आपल्याला एकदा शिळी झालं एकदा बाबा झालं दुसऱ्याच्या पोटात जाऊन बसलो नंतर काय झालं माहिती झालं दुसऱ्यांना दूध दिलं नंतर गेला झालं सगळं काय झालं काही झालं रानात कष्ट केलं विकू झालं एकमेकांना डसलो आणि नंतर महादेव आपण आलो आणि महादेव आल्यानंतर आंघोळीचे महाराज भेटले आम्हाला आंघोळीचे महाराज म्हणते अहो मागच्या जन्मी आमच्या गाठी पिटी होत्या आता आम्हाला आठवतंय का अजिबात आठवत नाही अनंत लाखीचे संस्कारांच्या वरती पडल्यानंतर आमचा आठवूच काय राहिलो अजिबातच राहणार नाही आणि आता आल्यानंतर घेऊ नका तिसरं चरण थोडंसं तयारीशी राहता 1 मिनिट 1-2 मिनिटात लगेच तिसरं उचलायचंय तयारीशी राहायचं आज समजलं की काय तरी म्हणजे तयारीशी राहिले का तर त्यांना आत्मा मेसेज गेला पहा आणि तो आठवत नाही आम्हाला तो आठवत नाही म्हणून काय करतोय आणि साठव विना आधी तीर करी जी आठवण आहे ती आठवणीची पुढे पहा.
तर त्या ठिकाणी आठवण्याची गोष्ट नाही. ज्या ठिकाणी आठव नाही, ज्या ठिकाणी काही कळतच नाही, ज्या ठिकाणी 6 महिन्याच्या आतल्या बालकाची स्थिती आहे, ते कसं पाहणार हो? ते कसं पाहणार? ते कसं अनुभवणार? देही कसं भोगणार? नाही जमणार, नाही जमणार. जमणार नाही म्हणून म्हणू नको लेकरा, जमणार नाही म्हणून म्हणू नको. जर तुला आणि जर तुला गव्हाची चपाती आवडत नसेल तर गव्हाच्या कुरड्या करून खा, गव्हाच्या शेवया करून खा, गव्हाचं बाकी काय काय करता येतं मला ते आता आठवत नाही तेवढं, पण सगळं काही करून खा. जर चपाती आवडत नसेल पण उपाशी काय राहू नको. जर तू उपाशी राहिला या ठिकाणी तर बाळा या कवळ्याची जाती करीला भावी म्हणती. फक्त तिचं चित्त लेकरापाशी म्हणजे आपल्यापाशी, आपल्यामुळे तिलाही नाही ते बोलणं खावं लागतं. आपल्या चुकीमुळे शेजारीच्या शिव्या तिला द्यावा लागतात. आपल्याला चुकीमुळे तिला आपल्या कोणासोबत तरी लग्न करावं लागतं. आपल्या चुकीमुळे अनेक पोरं आपल्या बाजारात येऊन पडतात. आपल्या चुकीमुळे आपण सगळं भोगितो सगळं भोगितो आणि काय म्हणतो? पाच एकराचा मालक झालो, करूला घेतली, मोठा बंगला गाडी बांधली, सगळं भोगितो, माताचं कष्ट खूप करीतो आणि शेवटी आपलं नाव देऊन देतो. ज्याचं होतं त्याला देत नाही म्हणून बरे कामाकडे दिवस नाही. ज्याचं होतं त्याला दिलं तर शिवंत मागायला ठेवतो माणसाने शिकवले. ज्याचं होतं त्याला जर देता येत असेल तर ती कला शिका तुम्ही. ते नसतं जमत तर महाराज म्हणते आवड दास्य वृत्ती स्वीकारा. दास कसा असतो? ठेवीले आनंदे पैसे की राहावे, चित्तीला सुख द्यावे. आखरी येतो महाराज, गाठत कामच नाही. एकदम काही महाराज तुम्ही आमचं पाठे समाधानी आहोत का? समाधानी आहोत का? अजिबात नाही. मग खायपाट चाललेला असतं. दादा का बाबूदादा मला काय म्हटले माहिती का? पिल्लाही नाही बाबूदादा मग आजच बोलायचं. पिल्ली काय नाही तर आपल्या आजच बाबूदादा अरे खायपाट मग खा नाही हरिपाठ म्हणतात का पाठ म्हणतात, हरिपाठ म्हणतात का पाठ म्हणतात, हरिपाठ म्हणतात का वाचन करतात, हरिपाठ म्हणतात का वाचन करतात. मला सध्याचं वाचन दिसते पण पाठला जर मानून करीत असेल तर नाही आता सध्या वाचन दिसते ठीक आहे पाठी हरिपाठ त्यांचा, पण हरिपाठाच्या पाठी कधी लागेल ते काय वरून मला दिसायचं नाही. ज्यावेळेस मी त्यांच्या पाठी लागलो त्यावेळेस मला कळते ते कुणाच्या पाठी लागले ते त्या जातीला गेलं तर कळत की नाही. अरे आम्ही सगळे एका जातीचे आहोत, एका जातीने एका आईचे लेकर एका जातीचे लेकर आहेत, एका आम्हाला गोळीने खाल्लेलं आहे आणि त्या गोळीच्या मर्यादेतच आम्ही सगळ्यांनी राहायचं. या ठिकाणी कोणी मोठा आणि कोणी लहान अजिबात नाही. हे पर्व इतकं महत्त्वाचं आहे जितके आपली समाधी महत्त्वाचे. हे पर्व इतकं महत्त्वाचं आहे जितके भागवताला महत्त्वाचे आहे. इथं सगळ्यात ज्ञान माणसाची तुलना या पोराशी होऊ शकते. अजिबात कोणी चुकीचं ठरवायचं नाही. या ठिकाणी असणारी मुंगी सर किती महत्त्वाची आहे या ठिकाणी पहा. कारण आम्ही एका आईचे लेकरं लहान मोठे असतात भाऊ अजिबात नाही. वयाची काय आम्हाला वय नाही. देहाला वय घ्यायचा आम्ही विचार करीत नाही. कारण देव जाणार देव जायला यायची हे काय आमचं नाही. आरती ज्यावेळेस आरती दृष्टी पाहण्याची होईल मी काय करत का ज्यावेळेस आत्मा बघत अहो आल्या म्हणजे लेडीजचं प्रथम कीर्तन या ठिकाणी साजरं होत आहे. इथून आल्यानंतर मला माहित नाही कधीच म्हणजे लेडीजचं कीर्तन झाले नाही. अहो म्हटलं काय मी काय लेडीज आहे का असं का म्हणतो तुम्ही? मी काय लेडीज आहे का? अजिबात नाही. पाच वर्षी इच्छा झाली म्हणून बोलायचं बस. अहो या देहाला आम्ही पाहतो म्हणून आम्ही बाई झालो. या देहाला आम्ही पाहतो म्हणून आम्ही पुरुष स्वरूपामध्ये विभागलो गेलो. या देहाचं स्वरूप पाहून आम्ही विभागलो गेलो. पण देहाच्या जर आत त्याला बघितलं तर एक भाव चित्ती भाव साधं लोक सरळ उदाहरण देते. किती मिनिटं अर्धा तास लागले. लिखू जर
लहानपणी जागृत झालं ते आतापर्यंतच याच्यात मात्र जे आहे की नाही आतमध्ये त्यांना कोणीतरी स्फूर्त केलं म्हणा आजीबात आपण घेऊ नका म्हणा आणि ते म्हटले ते ओळखायला शिकवले महाराजांनी ते भगवंत प्रत्येक क्षणाला आतून सांगतो पहा आपल्याला जेव्हा कळायला लागलं की नाही तेव्हा आई आपल्याला 10 गोष्टी शिकवत असेल माझ्या मते 10 गोष्टी दिवसाच्या 10 गोष्टी शिकवल्या समजा ते आम्हाला बाळा हे आंघोळ बाळा हे ब्रश असा करायचा बाळा हे कपडे असे घालायचे नाही का अशा समजा 10 गोष्टी आईने शिकवल्या 10 गोष्टी शिकवण्यासाठी दिवसातल्या 24 तासापैकी त्यातले 12 तास आमचे झोपण्यात गेले 12 तासात आईने आम्हाला किती तास सांगितलं समजा 1 तासामध्ये सांगितलं दिवसात आईने काय सांगितलं तर सगळं कॅल्क्युलेशन तासाचं केलं तर 1 तासात सांगितलं आई आमच्या शिकवण्याची फक्त 1 तास होती पण आज जी आई 1 मिनिट सुद्धा आम्हाला सोडून नाही 1 मिनिट शिकवणं सुद्धा आम्हाला सोडून नाही सतत आपण ऑर्डर देते पण आम्ही कोण ऑर्डर देते आम्हाला कोण आम्हाला स्फूर्ती देते आपण बोलण्यासाठी खाण्यासाठी पिण्यासाठी लढण्यासाठी नाचण्यासाठी हे आम्ही विसरतो आणि पुढच्या मार्गाला लागतो म्हणून आम्हाला स्टेशन कधी आलं तेच कळलं नाही विठ्ठल भरपूर या ठिकाणी सत्संग व्हायचे महाराजांची कीर्तन अनेक ठिकाणी व्हायचे रोकडे महाराजांचे सुद्धा अनेक प्रवचन त्या ठिकाणी पुढे त्यांच्या आमचे गायकवाड महाराज बाकी अनेक महाराज मंडळी या ठिकाणी आणि तुमच्या आमच्या हृदयामध्ये बदल त्या आम्ही लेकरांना पोहोचत नाही आपल्या लेकरांना आपण सांगतो की नाही आई बाळा असे आई बाळा बसायची म्हणजे त्या प्रत्येकाच्या घटाघटातून ज्ञान वाहते ती गंगा वाहती ती काही खंडित झाली नाही ते ज्ञान जे अखंड आहे आणि ते ज्ञान ओळखण्यासाठी महाराज म्हणले की तुमच्यामध्ये काय पाहिजे एक भाव चित्ती तुमच्या चित्तामध्ये एक भाव एक गोष्ट सांगते एक भाव म्हणजे काय नेमकं पहा बरं आम्ही कुटुंबामध्ये नवरा बायको मुलगा मुलगी आजी आजोबा असं सहसा प्रत्येकाचं कुटुंब असतं आपण काही करूया बरोबर की नाही मुलाने जर आजीला आवाज दिला आता समजा आपण नवरा होत्या म्हणजे त्या घरात कोणते पुरुष आहोत असं गणित आपण त्या घरातले कोणते पुरुष आहोत आता पहा आपल्याकडे आपण आपल्या पत्नीकडे पाहण्याचा आपला भाव कसा लागतो पहा आपण आपल्या पत्नीकडे पाहताना वेगळा भाव असतो आणि आपल्या मुलीकडे पाहताना वेगळा भाव असतो की नाही मुलगी आली तिला पटकन डोळा मारायला असं वाटणार नाही पण बायको आली तिला पटकन डोळा मारायला असं वाटत नाही समोर सगळ्यांचे लेकर काय वाटतं आपल्याला की आपली पत्नी कशी डोळा सगळ्यांचे लेकर हा छोटीशी मुलगी पण कोणाचीच नाव म्हणू शकते आता भाव कसा आहे का नक्की मला भाव समजून सांगायचं हा विकत द्यावा असं वाटतं कारण हा भाव प्रत्येकाला समजेल की आपण आपल्या घरामध्ये हा आपली आई असेल तिला आई प्रमाणे नमतं तिच्याकडे साहित्य करतो पण बायको आणि आईला आपण कधी एक मानलं नाही कारण बायको ही भिन्न पदावरती आपल्या मनामध्ये मांडली आणि आई ही भिन्न पदावरती आपल्या मनामध्ये मांडली आपण वडील हे भिन्न पदावरती आपल्या मनामध्ये मांडले आणि हा जो घोटाळा या ठिकाणी होतो आपला जर आमच्या घरातील प्रत्येक मेंबर जर आम्हाला भगवंत एकच भाव हा ना हो एका भावाने होत ना त्याच्यात आपल्या धर्म महाराजांनी पैदा केलेला अजिबात नाही आम्हाला लग्न करावंसं वाटलं आमची बायको हुकून आलं अहो परमेश्वर आहे की नाही अहो आमच्या आईचं बायको आपल्या सोबत नांदते का तरी खरं आपल्या पोटाला आलेले पुत्र मुली आज मुलीच्या आई आपल्या पोटामध्ये आली हो तिचं सगळं आणि आपला मुलगी आणि आपली मुलगी सुद्धा आपली आंधळीच आहे
प्रत्येकाच्या मनामध्ये जर उतरला, प्रत्येकाच्या चित्तामध्ये जर या भावाने जर कोणी झाला तर दुसऱ्या गावात सगळं धूळ केल्याशिवाय राहील. ते एक स्नायूची फुटलेले हे लोक महाराज, हेच आपले महाराज ओरडून सांगत होते. एक स्नायूची फुटले ते स्नान, तो भाव, ते प्रेम प्रत्येकाच्या चित्तामध्ये जागृत झाल्यानंतर नंतर नंतर आम्हाला काय होते महाराज दुसऱ्याच्या नात सांगतात. कळो आले जशी हवा आम्हाला अनुभवता येते, थंडी वाजली, हवा आली, थंडी वाजली, पण ती हवा कधी आम्हाला डोळ्यांना दिसली नाही. तसं तो भाव आतमध्ये उतरलेला असतो ना, त्यालाही कसं रूप, रंग, वेश, काय आकार उकार अजिबात काहीच नाही. तो भाव फक्त ओळख आतून आपल्यालाच कळतो. माझं, माझी, याची भाव प्रेमाला लिमिट अजिबात नाही. प्रेम करावं तितकं होतं. प्रेम
हो इथं थेंबभर प्रेम आहे आमचं काय करणार थेंबभर प्रेमाने नाही म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर आठवणी करून गेल्यानंतर मी कोण आहे हेही बोलून गेल्यानंतर मनामुळे जे उरे ते तू काय होतं कसं होतं अजिबात काही माहित नाही अनुभव का येतो आणि त्या ठिकाणी आहे सुख अवघे मोहरे त्या ठिकाणी काय आहे आनंदाचे डोळे आनंद तरंग आहे महाराज म्हणतात की तो आनंद जर तुम्हाला पाहायचा असेल तर काय करायचं एका मोठ्याने आणि या प्रेमाने त्याचं वजन करायचं विठोबा
या ठिकाणी नाना, अहो मीच होते नाना. या ठिकाणी काकडे गावांचा काळ सत्य मीच होत बसले होते. अहो या ठिकाणी काकडे काकूसाठी मीच होते. मी त्याला गाडी गाडी मारायची पण मीच गाडी होते. या ठिकाणी हे आजोबा इतके सुंदर गातात ते नव्हते, अहो मीच गायचे. ज्या ठिकाणी जे मला भिन्न भिन्न दिसलं मग माझं मला हसू येईल. अहो सगळ्या जन्मामध्ये माझं मीच केलं. मीच आई होऊन मीच माझी सेवा केली. मीच मला जन्म दिला. माझ्या पोटी मीच लेकरू म्हणून आलं. मीच मला दूध पाजलं आणि मग कळो माझी कळो आणि जीवे मज माझी ह्याची भाव. अरे हा दुसरा कोणी नसून भागवत देव आहे. तीच पंढरी आहे. तेच आत्मा पांडुरंग आहे. आणि दुसरे कसले कोणी नसून तीच आंधळची आई माझी भावा सतत माझ्या सतत क्षणाक्षणाला सगळ्यांच्या देहामधून एवढं जरी कळालं ना साधक रामरी ठार ठार. तो आनंदाचा क्षण, तो आनंदाचा, त्या आनंदाचे मोहरे काय असतात ते माझ्या पदरात पडावं. महाराज काय म्हणतात, अहो ते कधी पडलं माहितीये का? ज्या वेळेस तुझ्या मनामध्ये सतत माझा आई कीर्तन सतत माझा आठव होईल. तो आठव करून तुला नाठव केल्याशिवाय राहणार नाही. तुला नाठव त्या ठिकाणी करत पण हा आठव जपून ठेव. पहा या ठिकाणी मला माझ्या आईसाठी दोन ओव्या नक्कीच म्हणावं असं वाटेल. आणि त्याच्यानंतर आपण शेवटचं जन्माला येऊ. विठाला विठाला माझे आई अग माझे आई माझे आई अग माझे आई तुझ्या विना मला करमत नाही. फक्त ऐकायचंय आणि एवढं ऐकूस तर डोळे झाकून जरी ऐकायचं असलं तरी झाका. पण फक्त त्या आईचं दूध पितोय असं गृहीत धरा. अंधोरीच्या आईच्या थानाला आपण तोंड लावलंय आणि त्या दुधाचा आपण एक थेंब ओढतोय असं प्रत्येकाने गृहीत मनामध्ये धरायचं. पहा माझे आई अग माझे आई तुझ्या विना मला करमत नाही. माझे आई अग माझे आई तुझ्या विना मला इतकी माझी तिच्याशिवाय करमत नाही. खांद्यावरचा पदर पडलं तरी लगेच सांगते दुसऱ्यांवर लगेच सांगते. लगेच बोलतोय. नाहीतर माग डोळे दिले तर तुम्ही सांगा ताजी गोष्ट समोर तुमच्या आहे. माग डोळे दिले तर पदर पडलाय अजिबात नाही. पण ती आतून सांगते हात उचला आणि पदर डोक्यावरती घ्या. पहा इतकी माझी आई माझ्या जवळ आहे. जीवन स्वर्गेचा स्वर्ग दिला तर
दिले तू मला मोक्षाचे घर गाविले मला शेवटची वाट तू गाविली मला प्रत्येकाला इथं बसणाऱ्यांना शेवटची वाट महाराजांनी गावली की नाही त्या वाटेने जो जातोय तो नक्कीच त्या ठिकाणी ठिकाणाला पोहोचणार आहे त्या वाटेने जो जाणार नाही तो मधीच कुठेतरी लटकून बसल आणि त्याला त्याचं घरही सापडायचं नाही आणि जोपर्यंत हा मोक्षाचा दरवाजा आहे की नाही आहे तोपर्यंत त्यांच्या काकडे माणसाला एकदा निघून गेलं क्षणाचं आहे ही क्षणाचं आहे कधी निघून जाईल सांगता येत नाही का अजिबात नाही आपल्याला वाटतं अजून 80 वर्ष जगत पण सांगू शकत नाही आम्ही किती जगतो किती मरतो जीवन मरण हे त्याला आहे मी आहे तसाच आहे मला मृत्यू नाही मला सतत आपल्याला माहित नाही म्हणून या घरामध्ये जोपर्यंत आहेत ना कळतंय आहे म्हणजे कळतंय ना तोचपर्यंत शेवटची वाट गाविली मला सकाळ काळातून हृदय फाटलं पाहिजे ते फाशीने फाटून म्हणजे माझं म्हणणं असं नाही की गाव सोडून आंधळीला भेटणं अवची भेट नाही ती वरची भेट आहे आपली भेट ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस तसं होतं त्यावेळेस तसं होतं जीवनदान दे तू मला मोक्षाचे घर दिले मला शेवटची वाट तू गाविली मला माझे आई अगं माझे विठ्ठल माझे आई अगं माझे आई तुझ्या विना मला करमत नाही बोल बोलाचे दूध तू पाजिले मला बोल राखावयास तू सांगितलं मला बोधरूपी दूध तू पाजिले मला बोल राखावयास तू सांगितलं मला माझे आई माझे आई तुझ्या विना मला करमत नाही माझे आई माझे आई तुझ्या विना मला करमत नाही बहु दिवस झाले आई तुझी माझी भेट नाही बहु दिवस झाले आई तुझी माझी भेट नाही आता असं वाटतं आई कधी भेटशील माई आता असं वाटतं आई कधी भेटे आई माझे आई अगं माझे आई तुझ्या विना मला करमत नाही माझे आई माझे आई आवा माझे आई अशी आळवल्याने आळवलं का हृदयाच्या प्रेमाचा हृदयाच्या चित्तापासून काय म्हणायचं ती म्हणा पतीपासून तिला आळवा हो ती इतकी दयाळू आहे ती इतकी कृपाळू आहे ना ती जर आपण जर एक पाऊल पुढे गेलो की नाही 4 पाऊल पुढे ती बोलून आपल्याकडं एक पाऊल टाकायची गरज आहे तर माझं लिंबू असं आहे ना मस्त खेळणं लागत आहे हे झालं काय ते झालं की ते हे खेळणं दे ते खेळणं दे आणि खेळण्याचा ढिगारा करतो खेळतो शेवटी रडतो हे खेळणं हरवलं ते खेळणं हरवलं की नाही जातं की नाही खेळणं नाही ना कवरचं की कळतंय सगळ्यांना तरी पण आमचं कर्तव्य म्हणून सांगतो भागच पडते
आणि त्या आईला ज्यावेळेस आम्ही आई होतो ना त्यावेळेस आम्हाला त्या लेखाचं प्रेम कळतं किंवा आपल्या आईने काय केलेले ओळख होते ते आई बाप नाताची नवरा बायको ही त्याची विना त्याच्यामुळे चित्र उघड केलं त्या प्रपंचामध्ये उघड करून दाखवलं उघड नागड करून दाखवलं उघड नागड केलं तरी आम्हाला आमच्याकडे आम्हाला कळायला अरे काय प्रपंच आहे ना मनातले विचारांचे कपडे घालतो आणि आम्ही त्याला झाकून टाकतो पण तुम्हाला मला शेवटच्या मनाला काय म्हणतात की या मनामध्ये काय केलं पाहिजे ते मला शेवटच्या जन्मामध्ये सांगतात तुला म्हणे म्हणा तुका म्हणे तुका म्हणे तुका या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।